नमस्कार. सर्वांचे सोशल चर्चामध्ये स्वागत आहे. कणकवलीत नितेश राणेंना कोण रोखणार? व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी आमचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भाजपाचे आमदार नितेश राणे हे कणकवली विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. कणकवली विधानसभा मतदारसंघ हा रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा एक भाग आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड, वैभववाडी आणि कणकवली या तालुक्यांचा कणकवली विधानसभा मतदारसंघात समावेश होतो. नितेश राणे हे 2019 मध्ये सलग दुसऱ्यांदा कणकवली मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले. काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर नितेश राणे यांनी हिंदुत्वाची कास पकडली आहे. वादग्रस्त विधानांमुळे नितेश राणे हे नेहमी चर्चेत असतात. त्यांचे वडील भाजपाचे ज्येष्ठ नेते नारायण राणे हे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार आहेत. 2024 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत यांचा पराभव केला. रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील राजकारणावर राणे कुटुंबाची पकड आहे. 2019च्या विधानसभा निवडणुकापूर्वी नारायण राणे यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. नारायण राणे यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष देखील त्यावेळी भाजपमध्ये विलीन करण्यात आला. त्यानंतर त्यांचे पुत्र नितेश राणे व निलेश राणे यांनी देखील कणकवली येथे पार पडलेल्या कार्यक्रमात भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला. नितेश राणे यांचा भाजपा पक्ष प्रवेशास शिवसेनेकडून कडाडून विरोध झाला. 2019च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजप शिवसेनेची युती होती. युती असूनही शिवसेनेने कणकवली विधानसभा मतदारसंघात भाजपाचा उमेदवार नितेश राणे यांच्या विरोधात उमेदवार दिला. शिवसेनेकडून सतीश सावंत यांना उमेदवारी देण्यात आली होती. भाजपाच्या नितेश राणे यांना 84,504 मते मिळाली, तर शिवसेनेच्या सतीश सावंत यांना 56,388 मते मिळाली. राणे आणि सावंत यांचा तब्बल 28,116 मतांनी पराभव केला. शिवसेना भाजपाच्या महायुतीत वादग्रस्त ठरलेल्या जागांपैकी एक म्हणजे कणकवली मतदारसंघ होता. त्यामुळे ही निवडणूक शिवसेना विरुद्ध भाजपा अशी रंगली होती. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा निवडणूक 2024 मध्ये भाजपाचे उमेदवार नारायण राणे यांना कणकवली विधानसभा मतदारसंघातून सुमारे 92,000, तर प्रतिस्पर्धी ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत यांना 50,000 मते मिळाली. नितेश राणे यांच्या कणकवली विधानसभा मतदारसंघातून भाजपला तब्बल 42,000 मतांची आघाडी मिळाली. त्यामुळे नितेश राणे भाजपाचे संभाव्य उमेदवार असू शकतात. महाविकास आघाडीकडून भाजपाच्या नितेश राणे यांना आव्हान देण्यासाठी कोणाला उमेदवारी मिळणार याबाबत अद्याप स्पष्टता नाही. काँग्रेसला ही जागा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर मंडळी, तुम्हाला काय वाटतं, कणकवली विधानसभा मतदारसंघात नितेश राणेंना कोण रोखू शकतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्ही हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल तर आम्हाला नक्की फॉलो करा, म्हणजे आमचे येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील.